नमस्कार. आज आपण इथं तळणीचे पंचखाद्य मोदक रेसिपी बघणार आहे. त्यासाठी ख पासून सुरू होणारे पदार्थ घ्यायचे आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये खोबरा खीस टाकायचा. आता इथं 1 वाटी खोबरा खीस घेतलेला आहे, अर्धी वाटी खारी कुटून घेतलेली आहे ते टाकून घ्यायची, ती सुद्धा भाजून घ्यायची. नंतर 2 चमचे खसखस घ्यायची. आता खसखस, खारी आणि खोबरं हे छान गुलाबी होईपर्यंत भाजून घेतलं. आता थंड होऊ द्यायचा. नंतर यावरती किसमिसचे छोटे छोटे तुकडे करून टाकायचे. खडी साखरची पावडर करून घेतलेली होती ते सुद्धा 3 चमचे टाकायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं. आता इथं सारण तयार झालेलं आहे. आता पारीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी 1 वाटी मैदा घ्यायचा, 2 चमचे रवा घ्यायचा आणि छान असं मिक्स करायचं. मैदाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही वापरलं तरी सुद्धा चालेल. आता तुपाचं मोहन देऊन द्यायचं, छान हाताने मिक्स करायचं. छान मोहन देऊन द्यायचं आणि थोडं थोडं पाणी करून एकसंध गोळा करून घ्यायचा आहे. आता इथं छान असा गोळा मळून घेतला की इथं 10 मिनिटं झाकून ठेवायचा. नंतर असं मऊसूत लांबसर गोळा करून घ्यायचा आणि असं सुरीने छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे. आता हे गोळे पटकन होतात, त्यासाठी अशा प्रकारे तुम्ही एकदा करून बघा आणि छान अशी पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे. आता मी इथं वाटीच्या सहाय्याने मोदक करणार आहे. त्यासाठी ही पारी आपल्याला वाटीवरती ठेवून द्यायची. त्यावरती 1 चमचा सारण टाकायचं आणि छान अशा कड्या करून घ्यायच्या आहे. बघा, अगदी पटकन अशा कड्या तयार होतात आणि मोदकचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि छान असा मोदक तयार झालेला आहे. आता दुसरी सुद्धा पारी करून घ्यायची, वाटीवरती ठेवायची आणि आता ह्या कड्या ना एकमेकांना अशा जोडून घ्यायच्या आणि वरचं टोक अजिबात दाबायचं नाही. मध्यभागी छान असं दाबून घ्यायचं आणि छान असा फुलाच्या आकाराचा मोदक सुद्धा तयार झालेला आहे. तळल्यावरती खूप छान दिसतात. आता सर्व मोदक करून घेतलेले आहे. आता तळून घ्यायचे आहे. तेलात किंवा तुपामध्ये हे मोदक तुम्ही तळू शकतात. आता इथं रंग बदलेपर्यंत आणि छान खुसखुशीत होईपर्यंत हे मोदक सर्व तळून घेतलेले आहे. आता दुसऱ्यांदा अजून हे सर्व मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहे. एका मिनिटभरासाठी आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे, म्हणजे छान असे खुसखुशीत होतात आणि खूप वेळासाठी जसेच्या तसे राहतात. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.